सोनेरी सावल्यामध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। सध्या माझ्या बागेत भरपूर पेरू येत आहेत। चला मग आज पेरूची जेली करूया। त्याच्यासाठी ना हे सगळे पेरू मी स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता त्याचे मी तुकडे करते। पण तुकडे करताना ना मला थोडंसं त्याच्यातला खराब भाग काढून टाकायला लागतं। या सगळ्या साफ केलेल्या पेरूच्या फोडी बुडतील एवढं पाणी या पातेल्यात घालायचं आणि मग गॅस पेटवून हे पातेलं त्या गॅसवर ठेवून याला भरपूर 3-4 उकळ्या काढायच्या। मग भरपूर 3-4 उकळ्या आल्या की मग तारेच्या चाळणीवर हे गरम गरमच सगळं आपण गाळून घ्यायचे आणि मग एखाद्या डावाने या फोडी चांगल्या ढवळून दाबून त्याचा गर जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न करायचा। आपण मागच्या कवठाच्या जेलीच्या रेसिपीत पाहिलंच आहे की ज्या फळाच्या गरामध्ये पेक्टिन हे द्रव्य भरपूर असतं त्याच फळाची जेली होऊ शकते। तर संपूर्ण पिकलेल्या पेरूमध्येही हे पेक्टिन भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे त्याची जेली सुंदर होते। आता आपण गाळून घेतलेला पेरूचा रस किंवा हा पल्प मोजून घेऊया। हा सगळा मिळून 3.25 कप पल्प आपल्याला मिळालेला आहे, म्हणजे 3 कप पूर्ण आणि 1/4 कप। तर याच्यासाठी आपल्याला 3 कप साखर लागणार आहे, कारण आपला रस आहे तो 3.25 कप आहे, तर त्याच्यापेक्षा थोडीशी कमी साखर घ्यायची। मग हे पातेल्यातलं जे मिश्रण आहे म्हणजे पेरूचा पल्प आणि आपण मिक्स केलेली साखर हे सगळं चांगलं ढवळून मग ते गॅसवर आपल्याला ठेवायचं आहे आणि कंटिन्युअस ढवळत राहायचं आहे। नाहीतर काय होतं एखाद वेळेस पातेल्यामध्ये साखर जी आहे ती तळाशी बसते आणि मग ते करपण्याची शक्यता असते, त्याच्यासाठी जरा सावधगिरी बाळगायची। तर सुरुवातीला मी म्हटलं ना की पेरू जरा मला साफ करून घ्यायला लागले, कारण पावसाळी हवेमध्ये ना पेरू अगदी जे वरून छान दिसतात ते आतून किंचित लिबलिबीत असू शकतात। मग तेवढा लिबलिबीत भाग काढून टाकून मगच हे पेरू जेलीसाठी वापरायचे। आणि हो, इतके पेरू जर का घरचे निघत असतील तर ते का बरं फेकून द्यायचे, आणि इतकी सुंदर त्याची जेली होते आता आपण बघणारच आहोत। आता मी गॅस पेटवून हे साखर आणि पल्पचं मिश्रण ठेवलं आहे आणि सुरुवातीला मी हे भरपूर ढवळते। आता मी या मिश्रणामध्ये या 2 लिंबांचा व्यवस्थित रस काढून तो घालणार आहे। या सगळ्या मिश्रणाला व्यवस्थित 2-3 उकळ्या आणायच्या आहेत आपल्याला आणि या सगळ्या मिश्रणाला 2-3 उकळ्या आणून त्याची व्यवस्थित कन्सिस्टन्सी येईपर्यंत मला जवळजवळ 20 ते 25 मिनटं लागली, म्हणजे संपूर्ण जेलीचा पाक तयार होण्यासाठी। आता 1-2 उकळ्या येऊन गेल्यानंतर पहा या मिश्रणाला थोडासा दाटपणा आलेला आपल्याला दिसतो। या डावावरून खाली पडणारा थेंबसुद्धा दाटपणामुळे खाली पडायला थोडा वेळ लागतोय, म्हणजे आता अगदी थोड्या वेळात आपली जेली होईलच। आता पहा मिश्रण आणखी दाट झालेलं दिसतंय आणि हा थेंब खाली पडायलाही थोडा जास्ती वेळ लागतोय आणि हे मोत्यासारखे असे पांढरे मोठे बुडबुडे आले की समजायचं की जेली तयार आहे। आणि आता गॅस बंद करून जेली थंड होऊ द्यायची। जेली भरून ठेवण्यासाठी मी काही बाटल्या स्टरलाइज करून उन्हात ठेवून कोरड्या करून घेतलेल्या होत्या। आता ही जेली बाटलीत भरण्यायोग्य झालेली आहे, म्हणजे ही अगदी थंडही नाही करायची, पण अगदी जर का उकळती घातली तर बाटली तडकेल। तर आता आपण ही जेली या बरणीमध्ये भरून ठेवतोय। तर माझ्या ॲक्च्युली या 2 बरण्या झाल्या जेलीच्या। आत्ताही आपल्याला अगदी जी द्रवरूपात जेली दिसते म्हणजे पातळ अशी, ती रूम टेम्परेचरला 1-2 तास ही बरणी ठेवली ना की छान चांगली जमून येते आणि त्याला जेलीची चांगली छान कन्सिस्टन्सी येते। ही जेली मुलांना पोळी पुरीबरोबरही खूप आवडते आणि चांगला कुरकुरीत टोस्ट केलेल्या ब्रेडला लावूनही ही जेली फार छान लागते। आता पहा रूम टेम्परेचरला 3-4 तास या बरण्या अशाच ठेवल्यानंतर आपल्याला या अशा कन्सिस्टन्सीची जेली मिळते। आपण या इथे बघू शकतो की ही जेली किती छान आळून आली आहे, जी आपण अगदी लिक्विड फॉर्ममध्ये बरण्यांमध्ये भरलेली होती। चला मग आता एका टोस्ट केलेल्या ब्रेड स्लाइसला ही जेली लावूया आणि खाऊन बघूया कशी लागते ते।
आंबट गोड आणि हलकासा पेरूचा स्वाद असलेली ही जेली तुम्हालाही आवडेल. आणि बाजारात अजून भरपूर पेरू आहेत बरं का. नक्की करून बघा आणि मला कळवा पेरूची जेली कशी झाली ते, आणि व्हिडिओ कसा झाला हेही कळवा. आणि येस, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. भेटूया मग पुढच्या भागात. थँक्यू.